कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न झाली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहर परिसर दणाणून सोडला। तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला। 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात तिरंगा यात्रा निघत आहेत। तिरंगा यात्रेसोबतच विविध कार्यक्रम आणि उपक्रम राज्यभरात आज आयोजित करण्यात आले। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। या यात्रेदरम्यान भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार सहभागी झाले होते। शहरातील बिनखांबी गणेश मंदिर येथून पदयात्रेची सुरुवात होऊन महाद्वार रोड परिसर, बाबाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पदयात्रा विसर्जित करण्यात आली। भारतीय सैन्याची दिमागदार कामगिरी असणारे ऑपरेशन सिंधूच्या छायाचित्राचा फलक लक्षवेधी ठरला। तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला। या प्रसंगी बोलताना भाजपा नेते चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक व ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला भारत देशाने दाखवून दिले आहे की हा समर्थ व बलवान भारत आहे। जर तिकडून एक गोळी निघाली तर इकडून तोफांचा भडीमार होईल, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे। या प्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्य, जयराज निंबाळकर, अमोल पालोजीसह विविध आघाडींचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते।